इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे। सकल मराठा समाजातर्फे घोषणाबाजी देत हे आंदोलन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी आहे। मेन इन्चार्ज एवढे वेळ थांबला तर 5-10 मिनिट थांबायला काय हरकत आहे। पोलीस बंदोबस्त आलेला आहे। जोपर्यंत आम्हाला प्रशांत कोरटकर यांच्या घरात जाऊ देणार नाही, तो घरी आहे की नाही हे पाहू देणार नाही, तोपर्यंत मला सांगा काय कोरटकर यांनी फोनद्वारे धमकी दिल्याचा सावंतांचा आरोप आहे। या संदर्भातले ताजे अपडेट देण्यासाठी नागपूरमधून आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत बोलले। जितेंद्र, कोरटकर यांनी खरं तर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। इंद्रजित सावंत यांनी या संदर्भात आता भूमिका घेतली, मात्र त्यानंतर आता नागपुरात प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे। काय सध्या सुरू आहे प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर? नक्कीच कारण आपण पाहू शकतो सध्या नागपुरातील प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर आपण उभे आहोत। आपण पाहू शकतो की हे प्रशांत कोरटकर यांचं घर आहे। सध्या ते घरात नाही आहेत, मात्र घरी आई, बायको आणि मुलगी असल्याची माहिती मिळते। मात्र कालपासून जेव्हा हे प्रकरण समोर आलं होतं त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून। मात्र आज जे आहे ते सकल मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आज इथे येऊन सकाळपासून घोषणाबाजी करत आहेत आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत। नेमकी कारवाई करण्याची मागणी तुमची काय आहे, काय भूमिका आहे तुमची? हे प्रशांत कोरटकर तथाकथित कुठले पत्रकार आहे मला माहीत नाही, पण काल जे त्यांनी आमच्या सर्व महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या आदर्शावर संपूर्ण जग चालतं आहे आणि अशा महापुरुषाबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं, या वक्तव्याचा निषेध आणि वक्तव्याचा निषेध तर नव्हेच, उलट कारवाई करून त्यांना अटक व्हायला पाहिजे। कारण की या आधीच या सर्व प्रकरणाची कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन FIR झाली। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे मराठा आंदोलक जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि एकत्रित झालेले आहेत आणि इथे जे घरासमोर जे आहेत ते घोषणाबाजी देत आहेत आणि कारवाई करण्याचा मागणी करतात। नेमकी जी कारवाई आहे ती म्हणजे इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी नसून जे शिवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात जे अपशब्द बोललेले आहेत त्यावर ही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। आणि आपण पाहू शकतो की इथे घोषणाबाजी देत आहे, काळे झेंडे घेऊन आलेले आहेत, पोलीस बंदोबस्तही आहे। आता नेमकी या प्रकरणी आतापर्यंत त्यात पुढे काय झालं हे अजून माहिती नाही, त्यामुळे नेमकी पोलीस काय भूमिका घेतात यावर आता पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण नक्कीच जितेंद्र, खरं तर ज्या प्रकारच्या घडामोडी कालपासून घडत आहेत त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, त्यांना धमकीचे फोन सुद्धा आलेत, अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिली। मात्र त्यानंतर आता आंदोलकांची संतप्त भूमिका पाहायला मिळत आहे। आंदोलकांच्या भावना काय, आंदोलकांच्या आणखीन काही प्रतिक्रिया घेता येतील? नक्कीच आपण पाहू शकतो की इथे जे आहे ते मोठ्या प्रमाणात आंदोलक आलेले आहेत। मला सांगा की काय आहे ते, तुम्ही इथे आलेले आहात, नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी आहे का कोरटकरांना अटक व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी। इथे घोषणाबाजी जी आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। घोषणाबाजी येत आहे आणि या घोषणाबाजीमुळे नेमकं जे आहे ते आता घोळाबाहेर सुरू आहे, पोलीस बंदोबस्त सुरू आहे। घोषणाबाजी देऊन तुम्हाला वाटतं का इथे कारवाई होईल किंवा काय व्हायला पाहिजे? घोषणाबाजीमुळे कारवाई होईल हा पार्ट नाही आहे, पण कसं आहे, असे लोक जर महाराष्ट्रात राहून यांना प्रोटेक्शन मिळत असेल तर प्रशासनावरती प्रश्नचिन्ह येतो। आम्ही शिवप्रेमी म्हणून इथे आलो आहे, महाराजांचा अपमान केला आहे, आक्षेपार्थ बोललं गेलं आहे, बरगळलेलं आहे। हा माणूस म्हणतोय की मी AI द्वारा किंवा आमची मॉर्फिंग करून, इतक्या रात्री कोणी मॉर्फिंग होतं का? त्यांच्याकडे कोणती तंत्रज्ञान आहे? तो म्हणतो की माझा नंबर 10व्या ट्रेस झालेला आहे, माझा नंबर ID माझी 10व्या ट्रेस झालेली, यांचाच नंबर ट्रेस झालेला आहे आणि या स्वतःला जर्नलिस्ट म्हणतात। असे जर्नलिस्ट जर आपल्या महाराष्ट्रात असतील, जे महाराजांबद्दल असे बरगणार असतील रात्री, ते पण हे चुकीचं आहे। महाराष्ट्र हे खपून घेणार नाही आणि याला कठोर शिक्षा होईल आणि नाही झाली तर याला आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ, हे पण पाहू शकतो की जे कार्यकर्ते आहेत, मराठा आंदोलक कार्यकर्ते आहेत, ते आक्रमक झालेले आहेत आणि तातडीने कारवाई करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत। नेमकी आता यावर काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जितेंद्र, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की काही ठिकाणी काल गुन्हे सुद्धा दाखल झालेत। उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता अशी माहिती मिळाली होती, याबाबतची काय अधिकची माहिती आहे?
नागपुरात प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही आहे. प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी सकल मराठा समाजातर्फे काल पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं आहे. हे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस नेमकी काय त्यावर कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर प्रशांत कोरटकर यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचं आणि त्यांना धमकी मिळत असल्याचेही जे स्थानिक इथं जे पोलीस स्टेशन आहे बेलतरोडी, या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आपली एक अर्ज दिलेला होता आणि त्या अर्जानंतर जे आहे या पोलीस सुरक्षा जी आहे ती इथे तैनात करण्यात आलेली होती. मात्र अजूनपर्यंत त्यानंतर काही कारवाई झालेली नाही आणि ही कारवाई व्हावी हीच अपेक्षा या मराठा आंदोलकांची आहे. त्यामुळे नेमकं आता पोलीस काय कारवाई करतात याकडे या मराठा आंदोलकांचं लक्ष लागलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आज एक संध्याकाळी बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे. नागपुरातील जे भोसले राजे आहेत त्यांच्या निवासस्थानी जो काही हा संपूर्ण प्रकरण झालेलं आहे त्याच्या संदर्भात एक 5 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यात या पुढे कोणती कारवाई करावी किंवा पुढचं पाऊल काय उचलावं याबाबत भूमिका निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच पाहता आता जो मराठा समाज आहे, सकल मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची आग्रही भूमिका आहे. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात, पोलीस काय कारवाई करतात किंवा सरकार काय पावलं उचलतं याकडे आता या सर्व समाजाचं आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जितेंद्र, सध्या आपण प्रशांत कोरटकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहात. त्या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे. मात्र सध्या त्या निवासस्थानामध्ये प्रशांत कोरटकर आहेत का? त्यांचे कुटुंबीय सध्या कुठे आहेत? सध्या जे आहोत आपण पाहू शकतो की प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर आपण सध्या उभे आहोत. तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. हा कालच पासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार प्रशांत कोरटकर हे सध्या इथे घरी नाही आहेत, ते कालपासून नाही आहेत आणि इथे जे आहे ते काल मुलीचा पेपर होता, 10वीचा पेपर होता आणि तो 10वीचा पेपर देण्यासाठी ते मुलगी गेलेली होती. मुलीचे सध्या 10वीचे पेपर सुरू असताना त्यांच्या पत्नी देखील नाही आहेत आणि घरात कोण आहे याबद्दल पूर्ण माहिती नाही मिळते. मात्र प्रशांत कोरटकर हे कालपासून इथे नाही आहेत, ते अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळते आणि सध्या ते कुठे आहेत किंवा काय आहेत किंवा त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं. जितेंद्र, सध्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये संवाद सुरू आहे, तिथं काय घडते नेमकं ऐकवता येईल का? नक्कीच आपण पाहू शकतो की पोलीस जे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आलेले आहेत ते इथे चर्चा करत आहेत आणि या चर्चेदरम्यान नेमकं काय होतंय, कारण पोलिसांची जी आहे ती आग्रही भूमिका दिसते आपल्याला. आपण पाहू शकतो तुम्ही त्यांना बोलायला लावा, त्यांना बोलवा इकडे आणि नंतर मग आपण बोलता. तुम्ही त्यांच्या घरच्या लेडीजला कुठे न्यायचं आहे, त्यांना त्रास आहे ते करून घ्या. आम्हाला त्यामध्ये आक्षेप नाही, पण त्यांना बोलवा. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसंच आहे, आम्हाला कुणाला त्याचा एक मिनिट असं संशय. एक मिनिट थांबा. पूर्ण मराठा समाज नाही, मी समाजाबद्दल बोलतोय नाही, अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश विचारतोय याचा मागचा आका कोण, याचा हात स्वर्धस्थ ठेवणारा आका कोण, हा महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. आपण शाश्वती देतोय की आपण अटक करू? एवढी मोठी पोलीसची यंत्रणा असा चिल्लर माणसाला आपण पकडू शकतो ना? आणि तुमच्याकडे सर्व यंत्रणा आहे, आपल्याकडे सायबरची यंत्रणा आहे. एक मिनिट, सायबरची यंत्रणा आहे आपल्याकडे सर. आपण सायबरची यंत्रणेचा वापर करावा, त्याचा सीडीआर चेक करावा. त्याला बोलवून घ्या आणि तो स्वतः म्हणतोय, त्याच्या तो स्वतः त्याला बोला इकडे आणि मग काय इथे सगळ्यांसमोर त्याला वाक्य मारवा. त्यांनी सकाळी येऊन बाईट दिली, उद्या सकाळी येऊन त्यांनी बाईट दिली 9 वाजता. त्यांनी काय म्हटलं, काल सकाळी त्यांनी येऊन बाईट दिली, काय म्हटलं त्यांनी की माझा नंबर आणि माझी आयडी 15 ते 10 वेळा हॅक झालेली आहे. याची आयडी, आपली स्वतःची आयडी जरा 10 वेळा हॅक होते किंवा 5 वेळा हॅक होते तर आपण दुसऱ्यांदा सतर्क होतो. आणि हा स्वतः सांगतोय काही लोकांना हे गद्दार लोक महाराष्ट्रात पाहिजे नाही. अशा लोकांची मानसिकता चुकीची आहे, यांना शिक्षा झालीच पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. मी मुकुंद सर तुम्ही एक प्रयत्न करा, आपल्याला विनंती करतोय, लगेच याला अटक करा. आपण कंप्लेंट केली. सर काय सांगाल, आपल्यासोबत पोलीस आहेत, सर काय सांगाल? सर कसं आहे, मोर्चा आलेला आहे, काय तुमच्या त्यांच्या मागण्या आहेत? मोर्चावरून समजलेलं आहे कोल्हापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्या पद्धतीने कोल्हापूर पोलीस स्टेशनला तपास सुद्धा सुरू आहे.
आणि त्यामध्ये कोल्हापूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. आम्हाला पण माहिती मिळालेली आहे. त्या पद्धतीने आम्ही पण त्याचा शोध घेत आहोत. सध्या तात्पुरते हे त्याचे पाठीमागचे घर आहे. त्याच्यामध्ये घरामध्ये सर्व महिलाच आहेत, त्यांच्या ज्या वाईफ आणि पत्नी आणि मुलगी. तर सध्या त्या दृष्टिकोनातून बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि त्याचा तपास सुरू आहे. कोरटकर कुठे आहेत याचा कोरटकर सध्या त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे आणि शोध चालू आहे. तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला? हां, अगदी बरोबर. त्यांचा मोबाईल कालपासूनच स्विच ऑफ येत आहे आणि संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सर तुम्ही तुमचा सुरक्षा रक्षक त्यांना 24 तास दिलेला, तो त्यांच्या सोबत आहे? नाही, कोरटकर यांच्यासोबत कोणताही आमचा सुरक्षा रक्षक नाही. फक्त त्यांची जी महिला फॅमिलीज वगैरे आहेत त्यांच्या घराला सुरक्षा दृष्टिकोनातून पेट्रोलिंग वगैरे सुरू आहे हद्द असल्यामुळे. कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलिसांना काही संपर्क केलेला आहे का या प्रकरणी किंवा काही? हां, ह्या गोष्टीबद्दल माहिती आहे आम्हाला की ते FIR दाखल झालेली आहे. त्या पद्धतीने तपास सुद्धा सुरू आहे. नागपुरात काही गुन्ह्याची नोंद झालेली आहे किंवा काही त्यात सामील? नाही, नागपुरात कुठल्याही पद्धतीने गुन्ह्याची नोंद नाही आहे आणि कोल्हापूरला आहे असं आहे. सर प्रशांत कोटकर यांनी काल तुमच्याकडे काही तक्रार दिलेली आहे का? त्या संदर्भात त्यांचा मॉर्फिंग झालेला असा त्यांचा आरोप होता. प्रशांत कोरटकर यांनी आमच्याकडे तक्रार त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोटेक्शन दृष्टिकोनातून त्यांनी अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला की आम्ही तुमच्या हद्दीमध्ये राहतो. प्रोटेक्शन दृष्टिकोनातून एक अर्ज केलेला आहे पोलीस स्टेशनला. त्यांच्या तक्रारीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? नाही, गुन्हा त्यांनी अर्ज दिलेला आहे प्रोटेक्शन हेतू, प्रोटेक्शन पर्पज एक हेतू त्यांनी अर्ज पोलीस स्टेशनला दिलेला आहे. सर मला एक सांगा, आता त्यांचा फोन स्विच ऑफ आहे केव्हापर्यंत त्यांचा केव्हापर्यंत त्यांना ट्रेस करू शकतो? आपण तात्काळ त्वरित करत आहोत. चर्चा करताना दाखव काय कसं ऐकून तर घे. चला बेलदोरडी पोलीस स्टेशनला चला आता. जितेंद्र, खरं तर प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात शोध सुरू आहे, संताप सुरू असताना प्रशांत कोरटकर यांच्याबाबतची काय अधिकची माहिती आहे का? प्रशांत कोरटकर फरार झालेत का? शिंगाळेशी आपला संपर्क होत नाही. मात्र हे दृश्य आपण पाहतो, प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे.